कर्म कसे करावे. आता आपण कर्मासाठीच जे कर्म त्याची आलोचना करूया. सर्वच देशात अशी काही पुरुषरत्ने निपजत असतात की ज्यांच्यामुळेच पृथ्वीचे वसुंधरा नामाभिधान सार्थ होत असते. ते कर्मासाठीच कर्म आचरित असतात. नाव लौकिकाची त्यांना तमा नसते किंवा स्वर्गाला जाण्याची पर्वा नसते. ते कर्म करीत असतात केवळ त्याने लोकांचे खरोखर कल्याण होईल म्हणून. आणि यांच्या व्यतिरिक्त आणखीही असे काही लोक असतात की जे याहीपेक्षा उच्चतर हेतूने गरिबांवर उपकार आणि मनुष्य जातीला सहाय्य करण्याची व्रतदीक्षा घेऊन कार्यास प्रवृत्त होतात. अमुक एक कार्य सत्कार्य आहे आणि सत्कार्यावर त्यांची श्रद्धा आणि प्रीती असते म्हणूनच ते त्या सत्कार्याचे अनुष्ठान करीत असतात. आता ह्याच्या उलट पूर्वोक्त स्वार्थी हेतूंवर किंचित विचार केल्यास काय आढळते. प्रथम नामयशासंबंधीच विचार करू. नावाच्या इच्छेने प्रवृत्त होऊन केलेल्या प्रयत्नात सर्वसाधारणपणे हातोहात फळ असे कधीच लाभत नसते म्हटल्यास काही वावगे होणार नाही. ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचण्यापूर्वीच बहुधा वृद्धापकाळ आमच्यावर झडप घालीत असतो. जीवनाला उतरती कळा लागून साराच कारभार आटोपण्याच्या पंथाच लागलेला असतो. परंतु कोणताही स्वार्थी हेतू मनात न बाळगता कुणी कार्य केल्यास त्याचे काय होईल. त्याला काय काही लाभू शकेल. होय, त्यालाच तर सर्वांपेक्षा अधिक लाभ होत असतो. निस्वार्थताच अधिक लाभदायक असते. फक्त लोकांना ती आचरणात आणण्यासाठी आवश्यक असलेला धीर धरवत नाही इतकेच. सांसारिक दृष्टीनेही तिच्यापासून कितीतरी लाभ आहे. विश्वप्रेम, सत्यनिष्ठा, निस्वार्थपरता वगैरे वस्तुतः केवळ नीतीपर अलंकारिक शब्दच नव्हत. ते आमचे सर्वोच्च आदर्श आहे. कारण शक्तीच्या महान विकासाची ही दुसरी नावेच होत. वेदांताचे लक्ष असलेली खरी कर्मशीलता ही नेहमी चिरशांतीने, अखंड स्थिरत्वाने युक्त असते. ती शांती, ते स्थिरत्व कशानेही चढत नाही. चित्ताचे ते समत्व काहीही घडले तरी ढळत नाही. आणि आपल्या आयुष्यातील अनुभवही हेच सांगतो की हातून काम होण्यासाठी ही असली मनस्थिती अत्यंत आवश्यक आहे. साधारणतः माणूस ज्या आवेश अभिनिवेशाने व नशेने काम करीत असतो तसला आवेश अभिनिवेश व तसली नशा आपल्या ठायी असल्याखेरीज आपण कर्म कसे करू शकू असे मला अनेकांनी अनेकदा विचारले आहे. आधी मलाही तसेच वाटे. पण जसा जसा मी मोठा होत आहे, दिवसानुदिवस जसा जसा माझा अनुभव वाढत आहे, तसे तसे मला कळून येत आहे की वस्तुस्थिती तशी नाही. माझे ते वाटणे बरोबर नव्हते. वासना, कामनांचा आवेग जितका कमी तितके आपण काम अधिक चांगले करू शकू. जितके आपण शांत असू तितके चांगले, आपल्या स्वतःच्या पक्षी आणि कामाच्या पक्षीही. शांत राहण्यात आपले भले तर आहेच, पण शिवाय शांत राहिल्याने आपण कामही अधिक करू शकू. भावनांच्या आहारी गेल्याने फार मोठ्या प्रमाणात शक्तीचा निरर्थक अपव्यय होतो. मज्जातंतूंवर भलताच ताण पडून ते विदीर्ण होतात आणि मन क्षुब्ध, चंचल होऊन जाते. आणि या साऱ्यामुळे हातून कामही फार थोडेच होते. जी शक्ती कर्माच्या रूपाने बाहेर यायची ती नुसत्या आवेग आवेशातच खर्ची पडून फुकट वाया दवडली जाते. मन जेव्हा अगदी शांत आणि स्थिर असते तेव्हाच त्याची सगळी शक्ती चांगल्या कामी खर्ची पडत असते. जगातील मोठमोठ्या कर्मवीरांची चरित्रे वाचली तर आढळून येईल की ते सारे पराकाष्ठेचे शांत, धीर, स्थिर लोक होते. कशानेही त्यांचा तोल सुटत नसे. म्हणूनच जो माणूस सहजासहजी रागवतो, गागावतो, त्याच्याकडून विशेष काम होऊ शकत नाही. उलट जो कशानेही रागवत नाही तो कितीतरी काम सहज उरकतो. जो मनुष्य क्रोध, तिरस्कार किंवा असल्याच एखाद्या विकाराला वश होतो त्याच्या हातून काम फारसे होत नाही. असा माणूस स्वतःची मोडतोड करून घेतो. प्रत्यक्ष काम असे काहीही पार पाडू शकत नाही.
शांत, क्षमाशील, धीरस्थिर, समतोल व्यक्तीच कामाचे ढीग घालू शकते. तुम्ही कदाचित असा आक्षेप घ्याल की कर्म कसे करीत असतात ही शिकण्याची वस्तुता काय आवश्यकता आहे. जगातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे कर्म करीत आहे ना, कबूल. परंतु गोष्ट अशी आहे की हे सारे खरे असले तरी देखील शक्तीचा अपव्यय नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे हे सुद्धा डोळ्याआड करून कसे चालेल. कर्मयोगासंबंधी गीतेत म्हटले आहे, योग हा कर्मसु कौशलम. कर्मयोग म्हणजे कर्माचरणातील कौशल्य, शास्त्रीय पद्धतीने कर्मानुष्ठान. कर्म कशा तऱ्हेने केले पाहिजे हे समजून घेतल्यानेच त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पडू शकेल. तुम्ही पक्के लक्षात ठेवावयास हवे की समस्त कर्मांचा उद्देश मनामध्ये जी शक्ती पूर्वीपासूनच वसत आहे तिला प्रकट करणे, आत्म्याला जागृत करणे हाच होय. पूर्ण शक्ती आणि पूर्ण ज्ञान प्रत्येकाच्याच अंतर्यामी वास करीत असतात आणि ही सारी भिन्न भिन्न कर्मे म्हणजे जणू काही त्यांना प्रकट करण्यासाठी, त्यांना जागे करण्यासाठी केलेले आघातच होत. आलस्याचा सर्वथैव परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार आलाच. सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा. जेव्हा तुम्ही यात कृतकार्य व्हाल तेव्हाच शांती लाभेल. कुणाचीही घृणा करू नका, कोणत्याच अमंगलाचा प्रतिकार करू नका असे म्हणणे अगदी सोपे, परंतु प्रत्यक्ष कार्याची वेळ आल्यावर हे सारे कितपत टिकते ते आपणा सर्वांस चांगलेच माहिती आहे. अवघ्या समाजाचे डोळे आपल्याकडे लागलेले आहेत. अशा परिस्थितीत अप्रतिकाराचा छान सुरेख देखावा आपण करू शकू, पण काय प्रतिकाराची वासना आमच्या हृदयात सारखी सळसळत असते. खऱ्याखुऱ्या अप्रतिकाराचा भाव उदयास आल्याने हृदयात जी परमशांती अनुभवास येत असते ती आमच्या वाट्यास कुठे येत असते. सारखे मनात येत राहते प्रतिकार करणेच चांगले. तुमच्या अंतःकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहीत असेल की ऐश्वर्य लोलूप माणसाला सारे जग अत्यंत दुर्जन लेखित असते, तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करण्याचे टाळाल, परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील. असला ढोंगीपणा कशाला? याने काय साधणार आहे? म्हणून जगात उडी घ्या. काही दिवसांनंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःखे अनुभवून झाल्यानंतर मगच वैराग्य येईल, तेव्हाच शांती लाभेल. पुढे काय होणार या विचाराने जे हैराण होतात त्यांच्या हातून काहीही कार्य होणे शक्य नाही. जे सत्य म्हणून उमगले ते तात्काळ कृतीत उतरावयास हवे. पुढे काय होणार या विचारांची गरजच काय? 2 घडीचे तर हे जीवन, त्यातच जर क्षणोक्षणी नफा नुकसानीचा हिशोब करीत बसलो तर काहीतरी साधता येणे शक्य आहे काय? फलाफल देण्याचा एकमात्र अधिकारी भगवान. त्याला वाटेल ते तो करीत. त्यासाठी डोके तापवण्याचे तुम्हाला काय कारण? तिकडे नजर न देता तुम्ही जे करावयाचे आहे ते करा. आमची कर्तव्ये मुख्यतः आमच्या भोवतालच्या एकंदर परिस्थितीने ठरत असतात. कर्तव्यांमध्ये लहान मोठे काही असू शकत नाही. फलासक्त कर्मीच आपल्या वाट्यास आलेल्या कर्तव्याविषयी कुरकुर करीत असतो. निष्काम अनासक्त कर्मयोगाच्या दृष्टीने सर्वच कर्तव्ये समान होत, सारखीच चांगली होत. त्यांच्यातील स्वार्थपरता आणि इंद्रिय परायणता यांचा समूळ नाश करण्यासाठी समर्थ साधने बनून ती त्याला मुक्तीच्या निश्चित मार्गावर पुढे पुढे नेऊ शकतात. आपण कर्माविषयी सदा असंतोष प्रकट करीत असतो. त्याचे कारण म्हणजे आपण सर्वजण स्वतःला फार थोर समजत असतो हे होय. परंतु मनापासून आणि प्रामाणिकपणे कर्म करू लागताच अगदी क्षुद्र कर्तव्यही चांगल्या रीतीने पार पाडण्यास आपण किती असमर्थ आहोत हे आपल्याला उमजते. आणि त्यायोगे स्वतः संबंधी आपण ज्या साऱ्या मोठ्या मोठ्या कल्पना उराशी बाळगून होतो
त्या मग स्वप्नासारख्या विरू लागतात. लहान असताना आम्ही नाना तऱ्हेच्या कल्पना करीत असे. कधी स्वतःशीच समजे की मी एक मोठा सम्राट आहे, कधी स्वतःला आम्ही असाच कोणीतरी थोर पुरुष समजत असे. आणि मला वाटते की लहानपणी तुम्हीही बहुधा स्वतःविषयी अशाच कल्पना बाळगल्या असतील. पण त्या सर्व केवळ कल्पनाच होत. प्रकृती सर्वदा अगदी काटेतोलपणे प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय्य फल देत असते. त्यात रेसभरही इकडे तिकडे व्हायचे नाही. आणि म्हणूनच आपण कबूल करण्यास राजी नसलो तरीही खरे पाहता आमच्या लायकीनुसारच आमचे कर्तव्य ठरत असते. आपल्या समोर जे कर्तव्य असेल, जे आपल्या अगदी हाताशी असेल, ते उत्तम रीतीने बजावूनच आपण क्रमशः शक्ती संपादन करू शकू. आणि अशा प्रकारे हळूहळू बल वाढवता वाढवता क्रमाक्रमाने आपण अशा अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकू की ज्यावेळी आपण समाजातील सर्वांपेक्षा अधिक लोभनीय आणि सन्मान्य कर्तव्य करण्याच्या सौभाग्याचे वाटेकरी होऊ शकू. स्पर्धेतून मत्सराची उत्पत्ती होत असते आणि तो मानवी हृदयातील सगळ्या सत्प्रवृत्तींचा आणि कोमल भावांचा नायनाट करून टाकीत असतो. सर्वच गोष्टींसंबंधी सारखी कुरकुर करण्याचा ज्याचा स्वभाव, त्याला सर्वच कर्तव्य बेचवू लागतील. कशानेच त्याला समाधान संतोष लाभणे शक्य नाही. आणि आपल्या उभ्या हयातीत तो कोणत्याही कामात कधी सफल होऊ शकणार नाही. त्याचे सारे आयुष्य विफल ठरणार हे निश्चित. म्हणून या आपण केवळ कर्म करीत जाऊ. कोणतेही कर्तव्य आपल्या वाट्यास येई नका, आपण ते निष्ठेने करीत जाऊ. सर्वदा सर्वांतःकरणपूर्वक आपले कर्तव्य आचरण्यास एका पायावर तयार असू, आणि तरच आपल्याला निश्चित मार्ग सापडेल. आपला जीवनपथ उजळून निघेल. म्हणून सर्व वस्तूंविषयी ईश्वर बोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा, अशी वेदांताची शिकवण आहे. आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरलेला आहे अशा निष्ठेने नव्हे, ते ईश्वरच आहे अशा दृढ निष्ठेने निरंतर कर्म करा. हेच आपले एकमेव कर्तव्य आहे. याखेरीज आपल्याला आणखी कशाचीच वांछा नसावी. हेच आपले एकमेव अभिप्सित असो. भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे. त्याला ढूंढण्याकरता आपण आणखी कुठे जायचे? आमच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असे जाणून आपण कर्म करावयास हवे. हाच एक मार्ग आहे, आणखी अन्य मार्ग नाही. अशा रीतीने कर्म केले तर त्याची फळे आपल्याला बंधनकारक होणार नाही. आपल्या जीवनातील साऱ्या दुःखांचे आणि अशुभांचे मूळ आपल्या खोट्या आशा, आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलेच. ह्या मिथ्या आसार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावे लागते, अशुभ सहावे लागते. परंतु आपल्या अंतरीच्या ईश्वर बोधाने ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात, त्यावेळी त्या मग आपले काहीही अनिष्ट करू शकत नाही, दुःख निर्माण करू शकत नाही. ज्यांना हे रहस्य उमजले नाही त्यांना ते उमजेपर्यंत जग सैतानाचा खेळच वाटत राहील. तोपर्यंत त्यांना सैतानी आसुरी जगातच जिणे कंठावे लागेल. स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोरली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते. आपल्या सभोवताली सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पनाच नसते. त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेलाच नसतो, अजून त्याचे संधान सापडले नसते. सैतानी जगत, आसुरी जगत कशाला म्हणायचे? वेदांत म्हणतो अज्ञानालाच. आपल्या मनाजोगते काम असेल तर ते एखादा मूर्ख शिरोमणी सुद्धा पार पाडू शकेल. पण प्रत्येक कार्य जो आपल्या आवडीचे करून घेऊ शकतो तोच खरा बुद्धिमान मनुष्य होय. कोणतेही कर्म क्षुद्र नाही. या जगातील प्रत्येक गोष्ट वटबीजासारखी आहे. वटबीज एखाद्या मोहरीसारखे अगदी लहान दिसते, पण महान वटवृक्ष त्यात अव्यक्त रूपात वसत असतो. हे ज्याच्या लक्षात येते आणि सगळ्या प्रकारच्या कार्यांना
जो खऱ्या अर्थाने थोर बनवतो तोच खरोखर बुद्धिमान पुरुष होय. कोणत्याही कर्तव्याला कमी लेखणे योग्य नव्हे. जो मनुष्य एखादे हलके काम करतो तो तेवढ्याच कारणास्तव उच्च प्रतीचे काम करणाऱ्याहून हलका ठरत नाही. एखादा मनुष्य कोणत्या प्रकारची कर्तव्य करतो यावरून त्याची श्रेष्ठता ठरवू नये, तर तो ती कर्तव्य कशा रीतीने करतो ह्यावरून त्याची श्रेष्ठता जोखावी. कर्तव्य करण्याची रीत आणि शक्ती ह्यावरूनच माणसाची परीक्षा होत असते. एखाद्या चांभाराने अल्पावधीत जर अतिशय टिकाऊ आणि सुंदर अशी पादत्राणांची जोडी बनवली तर तो त्याच्या पेशाच्या आणि कामाच्या दृष्टीने विचार करता वर्गात जाऊन दररोज अर्थशून्य बडबड करणाऱ्या एखाद्या प्राध्यापकापेक्षा अधिक चांगला मनुष्य ठरतो. खरे म्हणजे प्रत्येक कर्तव्य पवित्र आहे आणि कर्तव्याविषयीची निष्ठा म्हणजे ईश्वर पूजेचा सर्वश्रेष्ठ प्रकार होय. भ्रमात आणि अज्ञानात पडलेल्या बद्ध जीवांना ज्ञान संपन्न आणि मुक्त करण्यासाठी कर्तव्यनिष्ठा हे निश्चितच एक मोठे सहाय्यक साधन होय. जे कर्तव्य आपल्या अगदी जवळचे आहे, जे कर्तव्य आपल्या हाती आहे, ते उत्तम प्रकारे पार पाडल्याने आपले बळ वाढते आणि अशा प्रकारे हळूहळू बलसंपन्न होऊन आपल्याला अशी अवस्था प्राप्त होईल की ज्या अवस्थेत जीवनाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय स्पृहणीय आणि आदरणीय अशी कर्तव्य करण्याचे भाग्य लाभेल.